नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत करतो परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्ही-आय-टी कॉलेज संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे. या कॉलेजची कट ऑफ्स, त्याचबरोबर प्लेसमेंट, त्याचबरोबर कॉलेजची फीज वगैरे किती, ही सर्व इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण CETचे सगळे रेग्युलर अपडेट्स आपल्या चॅनलवरती कंटिन्यू येत असतात. त्याचबरोबर तुम्हाला जर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हेल्प लागत असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. नक्कीच मी तुम्हाला त्यामध्ये पण हेल्प करेल. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा कॉलेजचा जनरल ओव्हरव्ह्यू. जे कॉलेजचे लोकेशन जे असणार आहे, बिबेवाडी पुणे येथे कॉलेज असणार आहे. त्याचबरोबर हे कॉलेज जे आहे 1983 साली इस्टॅब्लिश झालेलं आहे. यानंतर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला कॉलेज जे ॲफिलेटेड असणार आहे. त्याचबरोबर कॉलेज हे ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज असणार आहे. त्यानंतर CETसाठी कॉलेजचा कोड असणार आहे 06273. हा जो कोड आहे तो CETचे जेव्हा आपण कॅपराऊंडचे फॉर्म भरू तेव्हा हा कोडचा वापर आपण कॉलेज सिलेक्शन करण्यासाठी वापरतो. त्यामुळे हा कोड एकदम महत्त्वाचा आहे, कुठे पण तुम्ही नोट करून ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ, कॉलेजमध्ये ब्रांचेस कोणते अवेलेबल आहे आणि त्याचा इंटेक किती ते एकदा चेक करू. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 720चा इंटेक असणार आहे. IT साठी 360चा इंटेक असणार आहे. CSE इन AI साठी तुम्हाला 360चा इंटेक असतो. त्याचबरोबर CSE इन AIML मध्ये तुम्हाला 360चा इंटेक आहे. त्यानंतर AIDS तुम्हाला 360चा इंटेक असणार आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला 180चा इंटेक आहे. त्याचबरोबर CSE इन DS तुम्हाला 180चा इंटेक असणार आहे. त्यानंतर CSE इन IoT आणि सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला 180चा इंटेक असतो. त्यानंतर ENTCसाठी 360चा इंटेक असणार आहे. इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल्समध्ये तुम्हाला 180चा इंटेक आहे. त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला 360चा इंटेक असणार आहे आणि सिव्हिलसाठी 120चा इंटेक आहे. जवळपास आपण इंटेक वगैरे बघितले तर इंटेक हा चांगला इंटेक असणार आहे कॉलेजचा. टोटल इंटेक हा कॉलेजचा 3720 स्टुडंट्सचा असणार आहे. त्यामध्ये ब्रांचेस पण भरपूर अवेलेबल आहे कॉलेजमध्ये आणि इंटेक पण खूप चांगला आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता किंवा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून आपण तुमचा डाऊट पण रिझॉल्व करून टाकू. जर तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पण काही हेल्प लागत असेल तर नक्कीच या नंबरवरती मला मेसेज करा, मी तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो. ह्या कॉलेजची फीज बघू की कशी आहे. तर ओपनसाठी मित्रांनो कॉलेजची फी असणार आहे 2,12,000 रुपये. त्याचबरोबर TFWS थ्रू जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला 33,000 रुपये एवढी फीज लागणार आहे. त्यानंतर OBC जर तुम्ही कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 1,22,000 रुपये एवढी फीज लागणार आहे. सेम फॉर EBC, EWS आणि SCBCसाठी 1,22,000 रुपये. त्यानंतर जर तुम्ही NT कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 33,000 रुपये एवढी फीज लागणार आहे. सेम फीज फॉर SBC. त्यानंतर SC किंवा ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 6,000 रुपये एवढी फीज लागणार आहे. जर गर्ल्स असाल तुम्ही तर तुम्हाला 33,000 रुपये एवढी फीज लागणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही जम्मू अँड काश्मीरचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 6,000 रुपये एवढी फीज लागणार आहे. ओके. तर कॉलेजचे प्लेसमेंट्स बघू. तर कॉलेजचं प्लेसमेंट जे आहे 2024-25चं प्लेसमेंट आहे, जे की बाकी प्लेसमेंट पण चालू आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत त्यांचं हायेस्ट पॅकेज हे 45 LPAचं गेलेलं आहे आणि मीडियम सॅलरी जी आहे ती 9.5 LPAची ऑफर केलेली गेलेली आहे. आणि कॉलेजमधून जवळपास 86% जे काही स्टुडंट आहे ते प्लेस होतात. म्हणजेच 100पैकी 86 स्टुडंट जे आहे या कॉलेजमधून प्लेस होता. कॉलेजची प्लेसमेंट वगैरे बघायला गेलं तर एकदम बेस्ट आहे. त्यामुळे कॉलेज हे एकदम टॉपचं कॉलेज असणार आहे. आता आपण कॉलेजचे जे काही कट ऑफ्स आहेत ते कट ऑफ्स बघू. या ठिकाणी मी प्रत्येक ब्रांच वाईज पूर्ण 3 इयरचे कट ऑफ्स दिलेले आहे. यामध्ये 23-24 आणि 24-25 या 3 वर्षाचे कट ऑफ मी या ठिकाणी अपलोड केलेले. तर मी आता फक्त तुम्हाला ओपनचे कट ऑफ जे आहे ते वाचून दाखवतो, ते पण 2024-25चे. तुम्ही बाकीचे कट ऑफ पण चेक करू शकता किंवा तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही या सर्वांचा स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता. ठीक आहे. तर ओपनसाठी कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 99.00चा कट ऑफ गेलेला आहे मागच्या वर्षी. त्याचबरोबर IT साठी 98.61चा गेलेला आहे. त्यानंतर CSE इन AIML तुम्हाला 98.33चा कट ऑफ गेलेला आहे. त्याचबरोबर CSE इन AI तुम्हाला 98.03चा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर AIDS साठी तुम्हाला 97.93चा कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे. CSE इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला 98चा कट ऑफ गेलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर CSE इन डेटा सायन्समध्ये तुम्हाला 97चा कट ऑफ गेलेला आहे. त्याचबरोबर CSE इन सायबर सिक्युरिटी आणि IoTमध्ये तुम्हाला 97.6चा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ENTCमध्ये तुम्हाला 97चा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोलसाठी 94चा, त्याचबरोबर मेकॅनिकलसाठी 95.97चा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. आणि सिव्हिलसाठी तुम्हाला 94.75चा कट ऑफ गेलेला आहे. ओव्हरऑल जर आपण कट ऑफ पाहिले तर कट ऑफ कॉलेजचे खूप चांगले आहे, खूप हाय कट ऑफ जातात. जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला हे कॉलेज 100% लागू शकतं. जर तुमचे मार्क्स ॲटलिस्ट 95% पुढे असेल तर तुम्हाला, जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये पण असाल तर तुम्हाला हे कॉलेज आरामात हे मिळू शकतं. कॉलेजचे प्लेसमेंट वगैरे बघायला गेलं तर एकदम बेस्ट असणार आहे. त्यामुळे हे कॉलेज वन ऑफ द टॉप कॉलेजमध्ये येत असतं. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर कॉलेजचे जे काय हॉस्टेल ते हॉस्टेलच्या फीज बघू. तर कॉलेजच्या हॉस्टेलला फी तुम्हाला जवळपास 1,45,000 रुपये लागते
आणि त्यानंतर जर तुम्ही गर्ल्स कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 1,35,000 रुपये लागणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपये हे डिपॉझिट कॉलेजला जमा करायचं असतं. जर हे जे हॉस्टेल फॅसिलिटीज आहे ते लिमिटेड मुलांसाठी अवेलेबल असणार आहे. तर यामध्ये मोस्टली जे काही सीट असतात त्या कट ऑफ थ्रूच फिल केल्या जातात, त्यामुळे बऱ्याचशा मुलांना जे काय ते हॉस्टेलच्या फॅसिलिटीज भेटत नाही. त्यामुळे बरेचसे मुलं बाहेर जे आहे रूम रेंटवरती घेऊन किंवा PG वगैरे मध्ये राहत असतात. ठीक आहे, तर ओव्हरऑल ही कॉलेजची इन्फॉर्मेशन होती. व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा. त्याचबरोबर पुढचं कॉलेजची कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.